गायकवाडांबाबतली कसलाही पश्चाताप नाही। गायकवाडांनी मगरुरीची त्यांची भाषा कायम ठेवली आहे। मी माफी मागणार नाही, संजय गायकवाड यांनी ही मुजोरी पुन्हा एकदा दाखवली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून नाराजी दूर करणार असल्याचं सुद्धा स्पष्टीकरण गायकवाडांनी दिलंय। शिवाय शिंदेंनी समज देऊन सुद्धा त्यांचाच आमदार शिंदेंना जुमानत नाही का, असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय। रागाच्या भरामध्ये ते कृत्य केलं, परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे। त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे, ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे। त्यामुळे असं कोणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे। लेकिन आपने जो कुछ किया उसको लेके आपको कहीं कोई पछतावा है कि नहीं बर्ताव करना चाहिए? नहीं, कोई पछतावा नहीं है। मैं जहर खाने वाला था, बाकी लोग ये समझ नहीं सकते, इसलिए मैंने जो किया है उसमें मुझे कोई पछतावा नहीं है। क्या पार्टी आपके साथ है इस मामले में, क्योंकि उन्होंने भी नाराजगी व्यक्त नहीं होना चाहिए? मुझे ये काम करने के लिए कोई पार्टी ने नहीं बोला है, कोई पार्टी के नेता नहीं बोला है, इसलिए पार्टी साथ में होने का सवाल नहीं आता। ये मेरा वैयक्तिक डिसीजन है। मुख्यमंत्री की नाराजगी मैं मुख्यमंत्री साहब की नाराजी दूर करूंगा। मैं अध्यक्ष महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना लेखी निवेदन दिले आहे आणि ते निवेदन देऊन मी या हॉटेलच्या लोकांवर कारवाई करायची मागणी केलेली आहे। आणि मॅनेजरवर कारवाई झालेली आहे। सकाळी एफडी वाले पण गेलेले आहेत। सगळ्या तिन्ही चारी हॉटेल्सवर त्या ठिकाणी सगळी तपासणी झालेली आहे। त्याच्यामुळे माझ्या या ॲक्शनमुळे सरकारने कारवाई केलेली आहे। तशी घोषणा पण विधानसभेत त्यांनी केली। राहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाचा विषय, तर त्यांची नाराजी मी